भीषण गर्मी के बीच शहर में चरमराई पेयजल आपूर्ति, बिगड़ी सफाई व्यवस्था और रानी हिरई महोत्सव के आयोजन को लेकर चंद्रपुर महानगर पालिका की आम सभा में जमकर हंगामा हुआ। चंद्रपुर महानगर पालिका की आम सभा में शहर में चरमराई पेयजल आपूर्ति, बिगड़ी सफाई व्यवस्था और रानी हिरई महोत्सव के आयोजन को लेकर जमकर हंगामा हुआ। विभिन्न मुद्दों पर सत्ता पक्ष और विपक्ष के पार्षदों ने प्रशासन को घेरा। वहीं भाजपा पार्षदों के बीच भी तीखी नोकझोंक देखने को मिली। आम सभा के दौरान पार्षदों ने शहर में पेयजल संकट का मुद्दा उठाया। उन्होंने आरोप लगाया कि गर्मी के चरम पर नागरिकों को नियमित पानी नहीं मिल रहा है और महानगर पालिका की ओर से कोई ठोस योजना नहीं बनाई गई है। सफाई व्यवस्था को लेकर भी पार्षदों ने कड़ा रुख अपनाया। शहर में नालियों की सफाई नहीं होने, वार्ड स्तर पर पर्याप्त सफाई कर्मियों की कमी और कामकाज में लापरवाही के मुद्दे उठाए गए। पार्षदों ने कहा कि मनपा द्वारा वार्डों में सफाई कार्यों के लिए पर्याप्त मनुष्य बल उपलब्ध नहीं कराया जा रहा है। इसी दौरान एक ऐसे ठेकेदार को काम दिए जाने पर भी सवाल उठे जिसकी जांच अभी जारी है। पार्षद राहुल घोटेकर ने इस पर कड़ा विरोध जताते हुए पूरे मामले की जांच कर दोषियों पर आपराधिक कार्रवाई की मांग की। खऱ्या अर्थामध्ये आज चंद्रपूर शहर महानगरपालिकेमध्ये जी आमसभा झाली होती त्याच्यात अतिशय डाऊटफुल असे 2-4 विषय आमसभेच्या अजेंड्यावर कार्यवृत्तावर आलेले होते। तर त्याच्यामध्ये आम्ही बहुतांश नगरसेवकांनी एक मुद्दा उपस्थित केलेला होता की एखादी जी संस्था आहे त्या संस्थेवर जर महानगरपालिकेच्या मार्फत इन्क्वायरी जर सुरू असेल तर त्या इन्क्वायरीचा रिपोर्ट यायच्या आधी त्या संस्थेला परत एक वेगळा ठेका देण्याचा, अतिरिक्त ठेका देण्याचा महानगरपालिका निर्णय घेऊ तरी कसा शकते। कारण की एखाद्यावर जर आरोप लागला असेल की या व्यक्तीने खोटे, फॉर्ज्ड, बनावटी डॉक्युमेंट्स महानगरपालिकेमध्ये कंत्राट हासिल करण्याकरिता सादर केले आहेत आणि त्याच्यावर आयुक्त साहेबांनी 3 सदस्यांची एक समिती नेमून त्याच्यावर इन्क्वायरी बसवलेली आहे। इन्क्वायरी सुरू असतानाच एक परत विषय आला आमसभेमध्ये, विषय क्रमांक 3, की त्या पर्टिक्युलर सेवा संस्थेलाच तो ठेका देण्यात यावा याच्यावर आपण निर्णय केला पाहिजे किंवा याच्यावर आपण डिस्कशन केलं पाहिजे। तर आमचा तीव्र शब्दांमध्ये विरोध आहे। मी नोट ऑफ डिसेंट सुद्धा दिलेला आहे आणि मी आयुक्त साहेबांना आणि महापौर मॅडमला पण सांगितलेलं आहे की त्या संस्थेचा इन्क्वायरीचा अहवाल येईस तर त्या संस्थेला कुठल्याच पद्धतीचं काम महानगरपालिकेमध्ये करता येणार नाही आणि जर त्या इन्क्वायरीच्या अंती हे सिद्ध झालं की त्या कंपनीने, त्या संस्थेने खोटे, बनावटी दस्तावेज दाखल करून तो ठेका घेण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याला फौजदारी गुन्हा दाखल करून ब्लॅकलिस्ट करून चंद्रपूर शहर महानगरपालिकेमध्ये काम करण्यापासून हद्दपार केलं पाहिजे। हाल ही में आयोजित रानी हिरई महोत्सव का मुद्दा भी आम सभा में छाया रहा। पार्षद जितेंद्र कुरमेते ने आयोजन को पूरी तरह अव्यवस्थित बताया, जबकि पार्षद राहुल पावरे ने मनपा का बचाव करते हुए कार्यक्रम को सुनियोजित बताया। इस मुद्दे पर भी सत्ताधारी भाजपा के पार्षदों के बीच तीखी बहस छिड़ गई, जिससे सभा का माहौल गर्मा गया। इस विवाद के चलते विधायक सुधीर मुनगंटीवार और विधायक किशोर जोरगेवार के समर्थकों के बीच गुटबाजी एक बार फिर खुलकर सामने आई है। महानगर खरं तर महानगरपालिका प्रशासन यांनी महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभाग, आदिवासी विकास विभाग आणि मनपा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 20 एप्रिल 2026 ला पुणेरी तलाव या ठिकाणी मनपा प्रशासनाच्या मार्फतीने या ठिकाणी 50 लाख रुपये खर्च करत राजमाता राणी हिराई यांचा जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी साजरा करण्यात आला। खरं तर कार्यक्रमाच्या अनुषंगाने जी पारदर्शकता आणि नियोजन पाहिजे होता तो अत्यंत ढिसाळ नियोजन होता। कुठलीही पारदर्शकता या ठिकाणी दिसलेली नाही आणि त्या झालेल्या या टेंडर प्रक्रियेमध्ये कुठेही पारदर्शकता नाही। आज आमसभा असताना मी आमसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला आणि प्रश्न उपस्थित करत या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी चुकीच्या झालेल्या आहेत त्या गोष्टी कायदेविषयक नाही, कायद्याला धरून नाही अशा चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी मी निदर्शनात त्या ठिकाणी आणून दिला। त्यासोबतच जन्मोत्सव आणि जयंती यामधला फरक देखील मी त्या सभागृहाच्या आयुक्तांना मी समजून सांगितला आणि असे सोडे करत असताना या ठिकाणी प्रचंड मोठं या ठिकाणी घोड झालेला आहे आणि हा घोड निश्चितपणे पुढे आला पाहिजे यासाठी मी मागणी देखील केलेली आहे आणि ती मागणी आल्यानंतर मी याचा सविस्तर या ठिकाणी पुन्हा टेंडरमध्ये काय काय भानगडी झाल्या, कुठले कुठले घोटाळे झाले, कोणी कोणी या निधीवरती डल्ला मारला या संपूर्ण या ठिकाणी मी तुम्हाला विस्तृत
माहिती पुढे देणार. खरं तर हे आरोप तथ्यहीन आहे. सर्व प्रोटोकॉलनुसार तो कार्यक्रम झालेला आहे. आदिवासी बांधवांकरिता यावर्षीपासून जे राणी हिराई महोत्सव सुरू झालेला आहे ते सर्व आदिवासी समाजामध्ये आनंदाचे वातावरण सुद्धा आहे आणि सर्वच आदिवासी समाज त्या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी सुद्धा झाला होता आणि त्यामुळे अतिशय दक्षतेने नियोजनबद्ध पद्धतीनेच मनपाने नियोजन केलं. प्रत्येक सन्मान्य सदस्यांचा त्या ठिकाणी सन्मान झाला. काहीतरी आरोप करायचे आणि कुठेतरी कार्यक्रमाला गालबोट लावायचं यात काही तथ्य नाही. अतिशय सुटसुटीतपणे नियोजनबद्ध पद्धतीने राणी हिराई महोत्सव झालेला आहे आणि पुन्हा पुन्हा पुढच्या वर्षी सुद्धा अतिशय मोठा महोत्सव महानगरपालिकेच्या वतीने आदरणीय सुधीर भाऊंच्या मार्गदर्शनात होणार आहे आणि ते आदिवासी समाजाचे बांधव सुद्धा अतिशय आनंदित आहे. इस दरमियान महापौर संगीता खांडेकर ने अचानक सभा समाप्ति की घोषणा कर दी, जिसके कारण अन्य मुद्दों पर चर्चा नहीं हो सकी। आम सभा में महिला एवं बाल कल्याण समिति की सभापति संगीता भोयर सहित सभी दलों के पार्षदों ने पानी संकट को लेकर प्रश्न उपस्थित किए, जिस पर महापौर ने शहर की जलापूर्ति व्यवस्था इस पर चर्चा के लिए 10 दिनों के भीतर विशेष बैठक बुलाने की घोषणा की। नगरचे आमचे एक आमसभेमध्ये विषय होता सफाई कामगार वाढीव. तर तिथे 4 सफाई कामगार प्रत्येक नगरसेवाला पाहिजे होते आणि 1 शिपाई म्हणून. तर आम्ही आज तो विषय आमसभेला ठेवला. तर तो आता पुढच्या याच्यामध्ये आम्ही तो ठेवला आहे, तो मागणीसाठी आदेश दिले आहे त्याच्यासाठी आणि तो याच्यासाठी माहितीसाठी दिला आहे तो विषय. ज्या प्रत्येक सन्मान्य नगरसेवकाची समस्या होती का पाणी समस्याबद्दल, तर आम्ही पुढच्या आठवड्यात एक विशेष आमसभा बोलावली आहे आणि सगळं पाणी टंचाई सगळे अमृतवाले आम्ही तिथे बोलावले आणि त्याच्यावर सगळं कसे निर्णय होते आपले पाणी टंचाईवर काय काय उपाययोजना आम्ही तिथे पूर्ण ठरवणार त्या मीटिंगमध्ये. सगळे सन्मान्य नगरसेवक राहतील.